पारद बुद्रुक येथे पारद ग्रामपंचायतची उपोषणाच्या माध्यमामध्ये चाललेली लबाड लांडगं ढोंगरतं या पद्धतीनं. कारण MSCBच्या मुद्द्यावर त्यांनी या 10 वर्षामध्ये 2-3 वेळेस एकाच विषयावर उपोषण केलं आणि 10 वर्षामध्ये ते काम पूर्ण करू शकले नाही. निव्वळ निष्क्रिय ग्रामपंचायत म्हणावं लागेल की त्याच विषयावर 2-3 वेळेस त्यांना उपोषण करावं लागतं आणि ते काम त्यांच्याकडून 10 वर्षात मार्गी लागत नाही. आता ग्रामपंचायतच्या मुदती संपतायत, त्यावेळेस ते नौटंकी करतायत आणि उपोषणाचं थोतांड मांडून बसलेले आहेत. आणि गावाला असं वाटलं पाहिजे खूप तळमळ यांना या विषयाची आहे, गावासाठी खूप काही करण्याचं यांचं धडपड आहे, परंतु हे फक्त स्वार्थी आहे. स्वार्थासाठी ह्या सगळ्या गोष्टी हे करतात. आणि त्यांनी आता या अगोदर आपला धामणगाव पारद रस्त्याचा जवळपास 8 कोटीचा रस्ता मंजूर झालेला होता. आपले आमदार माननीय संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून ते काम मागच्या 1.5 वर्ष अगोदर सुरूही झालं होतं. हे पूर्ण गावकरी त्याला साक्षीदार आहेत की त्या सोसायटीच्या समोर JCB येऊन उकरणंसुद्धा चालू झालं होतं. परंतु यांनी त्यावेळेस ते काम अडवलं. त्यांनी सांगितलं की बुवा आम्हाला इथून दुईतर्फा नाली द्या, त्याच्यानंतर रोड बनवा. आता आज कोणतीच नाली न बनता पुन्हा रोडचं काम सुरू झालं हे त्यांना कळताच लगेच त्यांनी उपोषण सुरू केलं आणि सांगतात की बुवा आम्ही उपोषणाला बसल्यामुळं हा रस्ता चालू झाला. अरे तुमच्यामुळं 1.5 वर्ष लोकांना खड्ड्यात राहावं लागलं, खड्ड्यात ये जाय करावं लागली. याचं पूर्ण म्हणजे अपयश हे ग्रामपंचायतचं आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळं या लोकांना 1.5 वर्ष हा त्रास भोगावा लागला. आणि तुमच्या एका उपोषणानं जर हे चालू होतं तर तिकडं आपलं पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्या दवाखान्याच्या तिकडं जाणारे शेतकरी, हजारो शेतकरी दररोजची ये जाय करतात. मोटरसायकली असतात, जाण्या येण्यासाठी खूप तिकडं प्रॉब्लेम आहेत, खड्डे पडलेत त्या रोडला. एक 200-300 फूट रोड तुम्ही करू शकत नाही. तुम्ही म्हणता ग्रामपंचायत अंतर्गत ते येत नाही. आणि मग आता धामणगाव पारद हा तुम्ही उपोषण केल्या चालू होतो असं तुमचं गैरसमज आहे, असं म्हणणं आहे तुमचं. मग तो रस्ता का करत नाही? शाळेसमोरील जो रस्ता आहे तोही तुम्ही करायला पाहिजे होता ना, पशु दवाखान्याकडे जाणारा. त्या रस्त्यावरून बऱ्याच शेतकऱ्यांची ये जाय असते, ते करायचे नाही, नौटंकी करायची, लोकांना वेगळं दाखवायचं. हा धंदा तुमचा चालू झालेला आहे. आणि इकडं जे आपला आणव्यावरून हिसोडा मार्गे जो फाट्यावरून जो येणारा रस्ता आहे, हा आमदार साहेबाने, मंत्री महोदयाने मंजूर केला. 20 कोटी रुपये त्याच्यावर आपण मंजूर केलेत, ते काम देखील चालू होणार आहे. आणि तुम्ही त्याची मागणी करता की आम्हाला हा रोड मंजूर करून द्या, त्याचं काम तात्काळ सुरू करा. अरे तुमच्या म्हणण्यानं ते चालू होणार आहे का? तुमच्या नौटंक्या आता गावकऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात आलेल्या आहे. इलेक्शन आलं म्हणजे तुम्हाला नौटंक्या करायच्या आणि लोकांना दिशाभूल करायचं. आता लोक तुमच्या भूलथापाला बळी पडणार नाही. आता तुम्ही किती उपोषणं करा, किती नौटंक्या करा आणि काही करा, आता लोक तुमच्या भूलथापेला बळी पडणार नाही. आणि माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, इलेक्शन आलं म्हणजे यांच्या नौटंक्या चालू होतात. काही यांचं उपोषण म्हणजे काही मुद्दा नाही यांच्याजवळ, फक्त देखावा करायचा आहे आणि कसं लोकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल, लोकांना कसं दिशाभूल करता येईल, ही पद्धत यांची चालू आहे. तर आता सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे की यांच्या भूलथापाला आता बळी पडू नका. एक सक्षम ग्रामपंचायत यापुढे आता तुम्ही निवडून आणा आणि त्या माध्यमातून सर्व विकास कामं आपल्याला करायचे आहे. यांचं फक्त राजकारण असतं, राजकारण आपल्याला करायचं नाही, गावाचा विकास करायचा आहे. आपली केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि पारदमध्ये आपण हे असे निष्क्रिय मंडळी बसून ठेवल्यामुळं गावाचा विकास सर्व थांबलेला आहे. यांचा फक्त भूलथापा चालतात. या भूलथापेला बळी पडू नका आणि यानंतर सक्षम ग्रामपंचायत निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो.